सर्व रिक्षा संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण जो ऐतिहासिक लढ्याचा विजय झालेला आहे त्याचा आनंद साजरा करण्यासाठी हा मी मनात संकल्पना बाळगली आणि ती आज पूर्ण करत आहे. आणि सर्व संघटनेचा त्याचा सन्मान करावा छोटासा ऑफिस मध्ये जाऊन, पण एकाला करण्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलावं एका ठिकाणी आणि एका हॉलमध्ये हे माझी वैयक्तिक मनात संकल्पना आली आणि ते सर्व भाईच्या माध्यमातून साकार झाले. आज त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. बस एवढे 2 शब्द बोलतो. महालिंग स्वामी, परिवहन विभागाचे अधिकारी बामणेकर, आणखी कोण कोण आले कल्पना नाही मला. अभिजित कांबळे. आणि ज्यांच्या खास आग्रहामुळे मी इथं आलो ते माझे मित्र शफिक भाई. 24 तास आधी मी इथं येईल असं मला माहीत नव्हतं, कारण या कार्यक्रमाची पूर्ण कल्पना नव्हती. परंतु आपले सहकारी जे रिक्षा चालकांच्या प्रश्नासाठी अतिशय तळमळीने काम करतात, त्यांच्या घरी आम्ही ईदला पण गेलो होतो. आणि काल रिक्षा पंचायतची साप्ताहिक बैठक असते शनिवारी, त्यालाही ती संपल्यानंतर ते आले आणि मला म्हटले तुम्ही या प्लीज. मी इथं आलो आणि मी आता भाषण ऐकतो मगाशी. आपण मला बाबांची आठवण झाली. बाबा आडा असं म्हणायचे की एक वेळ बंदुकीची गोळी चुकत पण माझा हमाल चुकणार नाही. त्यांना हमालाविषयी खूप खात्री होती, पण तेवढी रिक्षा चालकांविषयी शेवटपर्यंत नव्हती. म्हणजे जरी देशातली हातावर पोट असलेल्या कामगारांचे सगळ्यात मोठा लढा मी प्रत्येक वाक्य आणि शब्द जबाबदारीने बोलतो, हा पुण्यात झाला. मला चांगला आठवतंय, तुम्हाला कदाचित माहीत नसेल, स्वारगेटच्या चौक, केशवराव जेने चौक, देशभक्त केशवराव जेने चौक, इथं मोर्चाचं एक टोक असतं आणि दुसरं टोक 7 लव चौक. एवढा प्रचंड मोर्चा रिक्षा चालकांचे एक नाही, 2 नाही, अनेक दिवस निघत होते. 5000 लोकांनी स्वतःला 6 सीटरच्या विरुद्धच्या आंदोलनामध्ये अटक करून घेतली. सरकारला तुरुंगात ठेवायला जागा नव्हती आम्हाला, म्हणून 2000 सोडून दिलं रस्त्यावरच. आणि शेवटी 3000 लोक काही येरवड्याला आणि काही तिकडं नगर जिल्ह्यामध्ये विसापूरला तिथं त्यांना ठेवलं गेलं. असा रिक्षा चालकांचा लढा देशात त्याच्या आधी कुठं झाला नाही आजपर्यंत. आधी नव्हता झाला आणि आजपर्यंत झाला. मध्ये आता तुम्ही अटकेचं सांगितलं, त्यावेळेस पुन्हा एक बऱ्यापैकी मोठं आंदोलन झालं बाईक टॅक्सीच्या विरुद्ध. परंतु ते ज्या 6 सीटर विरुद्ध जे लढे झाले तरी सुद्धा बाबांना असं वाटत होतं. त्याचं कारण असं होतं की जे तुम्हाला वाईट वाटू दे, हरकत नाही, तर आनंद साक्षीदार आहे. बाबा आता गेले 8 डिसेंबरला. मी तर त्या सगळ्या नियोजनामध्ये होतो, पण आपले बाकीचे सगळे नेते म्हणजे आता इथे काही नाही आहेत आणि इथं असलेले पण त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की आता त्या दिवशी, अंत्यसंस्कार दिवशी रिक्षा रस्त्यावर धावणार नाही. असं झालं का मला तुम्हाला विचारायचं. आपण काय दिलं त्या माणसाला ज्यांनी लाठ्या खाल्ल्या त्यावेळेस 70व्या वर्षी, नंतर 90व्या वर्षी ती गेले, तुरुंगात गेले अनेक वेळा. म्हणजे 1.6 मीटर 1 किलोमीटर करताना सुद्धा ते तुरुंगात गेलेच होते आणि मग 1 किलोमीटर झालं. अनेक वेळा ती लढा त्यांनी दिला, परंतु ते गेले. महाराष्ट्रातून लोक आली, रिक्षा चालक आले, काही ठिकाणी रिक्षा बंदही ठेवल्या लोकांनी, आपण पुण्यात ठेवल्या. या पार्श्वभूमीवर हा जो कार्यक्रम होतोय त्याचं मला अप्रूप वाटलं, जरा बरं वाटलं. पण आता मला एक तुम्हाला पुण्यातलं एक ठिकाण सांगायचं. तुम्हाला माहिती येते, मी फक्त आठवण करून देतो. आपण ज्याला बालगंधर्व पूल म्हणतो तो महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. मी आज या ठिकाणी 2 शब्द बोलतो. मी एक सर्वसामान्य रिक्षा चालक आहे. ज्यावेळेस रिक्षा मध्ये काम करत असताना प्राध्यापक नामदेवराव जाधव सरांची आमची भेट झाली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या
परदेश दौरा कशा प्रकारे करायचा, समाजामध्ये कशा प्रकारची म्हणजे जडणघडण झाली पाहिजे, की रिक्षा चालक म्हणजे एक असंघटित कामगार यामध्ये रिक्षा चालक मोडला जातो. आणि त्यांनी एक विडा उचलला की एक सर्वसामान्य रिक्षा चालकाला मी साता समुद्रापलीकडे घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली प्रशासन व्यवस्था, तिथले नागरिकांचे जे प्रश्न आहेत, प्रशासन व्यवस्थेने त्यांच्यावर जे ते नियम लावलेले आहेत ते कशा प्रकारे फॉलो करतात, या सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी तिथे अभ्यास करण्यासाठी मला छावा वाहन चालक मालक कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमचे बाळासाहेबजी ढवळे साहेब आणि पूर्ण टीमनं स्वतःचा जीव पणाला लावला आणि अहोरात्र कष्ट करून मला सिंगापूरच्या दौऱ्यासाठी प्रत्येक रिक्षा चालकांनी ज्यांना जे योग्य वाटेल, कुणी 100 रुपये पाठवले, कुणी 200 पाठवले, कुणी 500 पाठवले, कुणी 1000 पाठवले, ज्यांचा ज्या पद्धतीने व्यवसाय होईल त्या पद्धतीने मला त्या माझ्या सिंगापूरच्या दौऱ्यामध्ये सर्व रिक्षा चालकांचं आणि असंघटित कामगारांचं योगदान आहे. तिथे गेल्यानंतर सर ट्रॅफिकचा इतका व्यवस्थित आणि असा महत्वाचा मुद्दा आहे की नागरिक एवढं नियमाचं पालन करतात की जेव्हा आपण सिग्नलला थांबतो त्यावेळेस प्रत्येक गाडीमधलं अंतर एक 10 फुटाचं अंतर असतं आणि एकमेकांना की इथं जागा दिसली म्हणून तो पळतोय हा पळतोय किंवा असं अजिबात कुठल्याही प्रकारचं होत नाही किंवा कुठल्याही प्रकारची अशी तडजोड केली जात नाही. प्रत्येक जण आपापल्या रूट मध्ये असतो, प्रत्येक जण आपापल्या रेंज मध्ये जातो. कुठल्याही कुणालाही कुणाचा त्रास होणार नाही याची जबरदस्त म्हणजे खबरदारी घेतली जाते. आणि जास्तीत जास्त जो हा वाहन चालक जो वर्ग आहे तो पादचारी चालणाऱ्या माणसाला प्राधान्य देतो. तो जर रोड क्रॉस करत असताना आपल्याला जर रोड क्रॉस करायचा असेल तर तिथे या बाजूला एक खांब असतो, या बाजूला एक खांब असतो. आपण तिथे बटन प्रेस केलं की टिक 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 असा आवाज येतो आणि काही क्षणानंतर तो सिग्नल चालू होतो. त्यावेळेस प्रत्येक गाडी ही आपापल्या टप्प्यानुसार 10-10 फुटाच्या मध्ये अंतर ठेवून उभी राहते. जो माणूस इकडे तिकडच्या बाजूला आल्यानंतर इकडच्या खांबाचं बटन प्रेस करायचं, टिक 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 असा आवाज येतो आणि काही क्षणानंतर ऑटोमॅटिक त्या गाड्या घेऊन जातात. जर एखादा ज्या ठिकाणी सिग्नल नसेल किंवा काय नसेल आणि एखादा माणूस असा रोड क्रॉस करत असेल म्हणजे छोट्या गल्लीत किंवा काय रोड क्रॉस करत असताना तो वाहन चालक त्याचा तो माणूस कसा चाललाय काय चाललाय ते बघतो, अगोदर त्याला प्राधान्य देतो, म्हणतो तुम्ही जा, त्याच्यानंतर ती गाडी म्हणजे इतकं रिस्पेक्टिव्ह इतकं ते केलं जातं. त्यांचा सर्व सत्कार समारंभ ठेवला त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानतो. आणि आज आपल्या कार्यक्रमाला जे प्रमुख उपस्थिती लाभलेले बामणेकर साहेबांविषयी आहे ना, आत्ताच त्यांना एक 15 दिवसापूर्वीच मला वाटतं राज्य शासनाकडनं परिवहन मंत्र्यांकडनं त्यांचा एक मोठा सत्कार आणि त्यांना पुरस्कार दिला, त्याबद्दल आणि पुरस्कार म्हणजे ना बामणेकर साहेब त्या पुरस्काराच्या पूर्ण ह्याच्यात उतरतात. म्हणजे एवढे निकषानुसारच बामणेकर साहेबांचं काम रिक्षावाल्यांनी बघितलं असेल. संघटना कायम बघती, रोज बघती संघटना. बामणेकर साहेब अशी व्यक्ती आहे की ते म्हणजे कधीच कुठल्याच रिक्षावाल्याला, संघटना तर नाहीच नाही पण रिक्षावाल्याला सुद्धा ते कधी सुद्धा त्रास देत नाही. काय कमी असेल तर सांगते हे कमी येतो घेऊन ये, मी आहे इथं, मी काम करून देतो, मी तुझं काम केल्याशिवाय जाणार नाही. आणि हे स्वतः आम्ही सगळ्या संघटनांनी अनुभवलेले. त्याच्यामुळे बामणेकर साहेब आणि आता परमिट बंदचा विषय साहेब, जर कधी नितीन सर महाराष्ट्रात पुण्यासारख्या संघटना असते तर परमिट मागच बंद झालं असतं. पुण्यामध्ये जागरूक सगळ्या संघटना आहेत काय, पण त्या संघटना तुम्ही सगळ्या संघटना आपापल्या परीने काम करत होते का नाही आनंद, सगळ्या परीने. म्हणजे मी आणि ते भालेराव आज आले नाहीत, आम्ही तर महिन्याला जवळजवळ याला जात होतो मुंबईला, हायकोर्टात आम्ही जात होतो. तिथं परिवहन मंत्री म्हणजे परिवहन आयुक्त कार्यालयात गेलं की ते म्हणायचे काय तुमचा पहिला मुद्दा आम्हाला माहिती आहे, परमिट बंद करा. पण ते काय आम्हाला सांगायचे आमच्या हातात नाहीये. शेवटी केलं त्यांनीच, सांगताना सांगते आमच्या हातात नाहीये. पण रिक्षा चालकांनी त्याला आहे ना, जर कधी सगळ्या रिक्षा चालकांनी पहिल्यापासून साथ दिली असती तर 2000 म्हणजे कोरोना संपल्या परमिट बंद झाला असतं. आता सुद्धा सर्व रिक्षा चालक बंधूंना म्हणजे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आता सुद्धा बरेच प्रश्न आपल्या समोर आहेत. तुम्ही एक झाल्या, तुम्ही कुठल्या ना कुठल्या संघटनेला जोडून राहा. संघटना कधीच बघा, पूर्वी 2008ला शिवने रिक्षा संघटनेने प्रथम सगळ्यात सुरुवात पहिल्यांदा केली मोफत पासिंगची.
ते आज इतक्या संघटनांनी उचलून धरली की तुमची सगळी आरटीओची कामं लय शुल्लक पैशात होत असतील. हे बघा, संघटना काय किरकोळ 50-100 रुपयावर तर शेवटी ते घेणार, संघटना चालवायची येते. पण पूर्वीसारखा एजंटचा सुळसुळाट राहिलेला नाहीये रिक्षा चालकांसाठी, खरंच नाही राहिलेला. माझे सहकारी तसा रिक्षाचा जो उगम झाला, तो रिक्षा हा शब्द कशातून आला हे जर खोलात जाऊन बघितलं तर रिकीशा असा जपानी शब्द आहे. जिन रिकीशा, जिन म्हणजे मानवी शक्तीतून ओढलं जाणारं वाहन, जिन रिकीशा. आणि मग त्यानंतर त्याचा जिन रिकीशाचा रिक्षा झाला. हे 1869 मध्ये जपानमध्ये जिन रिकीशा ह्या शब्दावरून रिक्षा हा शब्द पुढं येत गेला. भारतामध्ये तो 1869 मध्ये शिमलामध्ये पहिल्यांदा रिक्षा आल्या की ज्या मानवी शक्तीवर ओढल्या जायच्या. आणि त्यानंतर 1930 ला ऑटो रिक्षा आल्या, म्हणजे माणसाच्या ऐवजी तिथं काय आलं, इंजिन आलं. आणि ते इंजिनच्या माध्यमातून जी रिक्षा काम करते ती ऑटो रिक्षा झाली. आणि आपण सगळे त्यांना ऑटो रिक्षा म्हणायला लागलो. ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी हा सार्वजनिक व्यवस्थेतला अतिशय मूलभूत घटक आहे. म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये जो लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ज्याला म्हटलं जातं, म्हणजे तुमच्या घरापासून ते कार्यालयापर्यंत किंवा स्टेशन पासून, एअरपोर्ट पासून ही जी सार्वजनिक व्यवस्थेची केंद्र आहेत, बस स्टँड पासून तुमच्या घरापर्यंत जाण्याचं शेवटच्या टप्प्यापर्यंत, म्हणजे त्याला आपण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, हे काम कोण करते, रिक्षा किंवा टॅक्सी करतात. त्यामुळं सार्वजनिक व्यवस्थेमध्ये रिक्षा किंवा टॅक्सी या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि आज पुण्यामध्ये ज्या आपण रिक्षा चालवतो त्या रिक्षामध्ये, पुणे हे तुम्हाला सगळ्यांना ह्यांना माहिती आहे की विद्वानांचं शहर आहे, विचारवंतांचं शहर आहे. आणि ह्या विद्वानांच्या विचारवंतांच्या शहरामध्ये इथला रिक्षा चालक सुद्धा आमचा विद्वान आणि हुशार आहे, की जो चांगल्या पद्धतीनं लोकांची सेवा करतो. आणि ह्या सेवा करत असताना तुम्ही सगळ्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, त्याचबरोबर रस्त्यावर अपघात होऊ नये याची काळजी घ्यावी, हे मी आमच्या आरटीओ तर्फे आपल्याला आवाहन करतो. आणि सर्वांनी रिक्षा चालवताना रस्ता वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, जेणेकरून आपण एकही अपघात होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं, असं मी सर्वांना आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.